तालुक्यातील घरकुल बांधकाम रेती अभावी रखडलेली असल्यानं राज्य शासनाकडून भंडारा जिल्ह्यातील रेती डेपोला नुकतीच मंजुरी दिली आहे। येत्या काही दिवसातच हे रेती डेपो सुरू करण्यात येणार आहे। उन्हाळा असल्याने या मोसमात अनेकांना पावसाळ्याआधी घराचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे या उद्देशानं घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे। पण रेती डेपो सुरू नसल्यानं बांधकामाकरिता रेतीची अडचण येत आहे। रेती मिळत नसल्याने रेतीच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे। चढ्या दराने रेती विकत घ्यावी लागत आहे। याचा फायदा परिसरातील रेती माफिया घेत आहे। रेती माफिया रेती चोरण्यात सरसावले आहेत। रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून चढ्या दराने विकत आहे। याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे। काही ठिकाणी तर महसुली विभागाच्या कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्याशी साठगाठ करून रेती माफियांनी रेतीचा सपाटाच लावला आहे। हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने या रेती माफियांवर अंकुश लावणे गरजेचे आहे। तुमसर तालुक्यात रेती चोरीस उधाण आले आहे। घाट बंद असताना धडाल उघडपणे रेतीची चोरटी वाहतूक होत आहे। तुमसर तालुक्यातील गोबरवाई पोलीस स्टेशन हद्दीमधील रेती घाटावर असाच प्रकार सुरू असताना खनिज कर्म विभाग, तहसीलदार व स्थानिक गोबरवाई पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारला मध्यरात्री दरम्यान चांदमारा, लोभी आष्टी या 3 रेती घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरू असताना धाड टाकून 1070 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आलाय। या रेती साठ्याची एकूण किंमत 16,05,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। ही कारवाई जिल्हा खनिज कर्म अधिकारी ठवरे, खनिज कर्म प्रतिनिधी संजय गोलाय, तुमसर तहसीलचे तहसीलदार मोहन टिकले, मंडळ अधिकारी देशभ्रतार यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आले। या संयुक्त कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।